नॉन स्ट्राईकला आहेत मॅकमिलन. पहिला चेंडू बघा, कारण पहिल्या चेंडूवर जसाच तसे उत्तर देतोय, आपली गुणवत्ता इकडे सिद्ध करतोय, म्हणजे विजय. सुरुवात करतोय 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियन वुमन संघाने मारले पण एकदा नंदू डाव्याने. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक, दॅट्स पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल स्ट्रोक्स. सेनेला पुन्हा एकदा नंदू डाव्या हाताने पुढचा चेंडू, फ्लाइटेड डिलीवरी. आता मात्र बघा, ड्रॉप द कैच बेटा, तूने ये कैच नहीं अपने हाथ से मैच छोड़ा. असं संख्या ती म्हणजे 10. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक सक्सेसफुल. थोडासा गॅप इथे मिळतोय आणि चेंडू जातोय 1 2 3 4. पुन्हा एकदा इकडे मिळतोय आपण TVS आबादी चौकार. नाईट रायडर्स अँड ट्रूप्स वॉरियर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक. आता मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल स्ट्रोक्स इकडे आपण बघतोय आणि TVS आपाची चौकार. डान्स करण्यासाठी भाग पडला तोच फलंदाज आपण इकडे बघतोय, म्हणजे विजय. फुल लाईन डिलिव्हरी ऑन साइडला तिकडे चेंडू होते बघायचं, डीप मिड विकेटच्या थोडासा गॅप मध्ये थ्रो बघा, ॲक्युरेट थ्रो तिकडे येतोय. अपील करतायत पंचांकडे, मात्र पंचांनी दाखवलेला इशारा थर्ड अंपायर. चला मॅच रेफरी अजिंक्य तरी अमोल वेतोस्कर जे उपलब्ध करून दिले. पुढचा चेंडू, आता त्या चेंडू ऑफसच्या वरून चेंडू जाते आणि मात्र झेल सुटला जातोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय. या स्पर्धेला प्रारंभ केला होता. बिल्कुल सही बात है और हमारे लिए ये गर्व की बात है कि हमारे इस ग्राउंड पर, घोड़बंदर के इस ग्राउंड पर ये इतना विशाल टूर्नामेंट हो रहा है. एक जबरदस्त अशी स्पर्धा. कोण वसई विरार पट्ट्यातील हा खेळाडू. आता तो चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाते गोलंदाजच्या डोक्यावरून ऑन साइड सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 रनसाठी. मेरा भी सौभाग्य हुआ है कमेंट्री करने का. इस बार गेंद ऑफ से बाहर जाती हुई. डिस्ट्रीब्यूटर का नाम जरा अनाउंस करो. ऑल मोबाइल आप देख रहे हैं यूट्यूब पर डेन केबल पर 185 और इन केबल पर है 231 और हैथवे पे भी लाइव टेलीकास्ट इसका चल रहा है. तो आप सभी तरह से इसका नगर पाटील इथे त्यांना व्यवस्थित आता चेंडू करण्यासाठी गेलेत. डीप पाय लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 रनसाठी आणि या 4 ऑलवेन रॉड्रिक्स, प्रभाकर म्हात्रे तसेच आमचे जयंत दत्तचे एकूणच मंचाची शोभा वाढते. धन्यवाद मॅडम. ओव्हर टू यू कमेंट बॉक्स. तर या ठिकाणी पास झालं तर 4 धावा येतात आणि या 4 धावांना आता चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडू जातो ऑन साइडला. दरम्यान एकदा पूर्ण करतात पाहिजे, दुसऱ्या धावासाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होणार आहे आणि या 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 52 या धावसंख्येवर. मैच 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 आता तो चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडू ऑन साइडला लाभ होतोय सीमारेषेच्या बाहेर. कमांड षटकार मला आले पाहिजेत. आता तो चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडू जातोय डीप सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावांना संघाची शेवटचा चेंडू. आता तो चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडू जातोय तो मिड विकेट रिजन मध्ये आणि चेंडू जातोय गेट ऑफ इंडियाच्या मधून चेंडू जातोय 4 धावांसाठी.